हा या नमस्कार. हे बघा सगळी तयारी झालेली आहे. हो हा म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने केली हो, आहे चालेल. पण तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग सुरू करूया. हो चालेल चालेल. अरे लक्ष्मण तो मुखवटा घेऊन येतो. अरे हो हा. हो आठ. हळद कुंकू अक्षता देवाला व्हायचे दोघांनी. दिव्या दिव्या. अरे भाऊ हळू. वहिनी बाहेर गेल्यात त्याच्यामुळे तर आता आम्ही इथं आहे. आणि भाई आता झाले ना तुझे 2 दिवस. दे ना आमचे पैसे का OTBT भरू तुझी. नाही दादा असं काही नाही. मी खरंच आता तुम्हाला खोटं नाही सांगणार काही. मला प्लीज शेवटचे 2 दिवस द्या. मी त्या 2 दिवसात येऊन तुमचा एकूण एक पैसा चुकता करतो शपथ. ए भाई पैसे तर आजच घेऊन जाणार आम्ही. तो दरवेळेस गांडवतो आम्हाला पण आज नाही गाडणार आम्ही. दादा प्लीज प्लीज असं काही करू नका. माझी बायको येईल थोड्या वेळात. खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तिच्यासमोर असं बरं नाही दिसणार. ए भाई एवढी टरकते का तुझी. हा नाही काय प्रॉब्लेम काय तुझा. काय प्रॉब्लेम आहे. वहिनीला ह्या विषयाबद्दल काय माहिती नाही का. हा अरे वहिनीला विषय माहिती नाही त्याच्यामुळे तर भाऊची हातभर फाटली. आईला बाई लई चुकीचं केलंस. हा तू लई चुकीचं केलंस. अरे खरं खरं सांगून टाकायचं ना तुझ्या बायकोला. हा दादा प्लीज मी हात जोडतो विनंती करतो. मी या अगोदर तुमचे पैसे कधी बुडवले नाहीत. आता पण नाही बुडवणार. प्लीज मला एकदा शेवटचं समजून घ्या प्लीज. लाज नाही वाटत 2 दिवस म्हणायला. 2 दिवस म्हणता म्हणता 1 महिना होता आला पण आता नाही. आता बस. तू काही कर. दरोडा टाक लोन घे किंवा वहिनीला सांग पण आमचे पैसे आम्हाला दे. आता काय करू. कीर्ती मॅडमचे पैसे आत्ताच आलेत पण हे यांना दिले तर माझ्याकडे काहीच होणार नाही. पण मग हे आता नाही गेले आणि दिव्या आली तर.
दादा नाचायला पुढे या. काय नाही नाचायला नको मी भाऊ भाऊ. हा आशू ये. अरे आता तर नाचलाच एवढा चांगला. चल चल ये ये ये. काय नाही चल. ये रे काय असतं हा. ये सगळे आपलेच आहे. ये ए, शिवा ये तू पण ये. काय हो अरे ये ये. दादा उचलून घ्या काय. हे एक मिनिट मी कोणाला उचलून बिचलून नाही घेणार आहे भाऊ प्लीज. अरे आशू ही प्रथा आहे. घे उचलून. कशाला? भाऊ मी कम्फर्टेबल नाहीये उचलून घेण्यात. हे आशू तू जर नाही उचललंस ना तर शिवा उचलेला तुला. हा? काय हो? हा हे होऊ शकतं बरं का. हो आई शिवा तू उचल. तो उचलत नाही ना, तू उचल. हा ए उचल उचल वहिनी उचल. हे मांजा प्लीज काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. चल उचल शिवा उचल उचल. ना. काय चाललंय तुमचं? मी सांगतोय मी नाहीये कम्फर्टेबल. आशू काका मी पाहून येऊ का? चंदन चंदन दार उघड. हा दिव्या 2 मिनिट आलो. दादा प्लीज प्लीज मला एक शेवटचा चान्स द्या. माझी बायको आली आहे. प्लीज मी तुमचे पैसे तुम्हाला परत देतो. हे नाही हा, आता तुला दुसरा चान्स मिळणार नाही. जे काय असतील ते आमचे पैसे दे, मग आम्ही इथून जातो. ठीक आहे, पण मी जर तुम्हाला आत्ता पैसे दिले तर तुम्ही माझ्या बायकोला काही सांगायचं नाही. ओके? एवढा विश्वास नाही का तुझा आमच्यावर? ओळखला नाही भावना आपल्याला. ठीक आहे. बघा पाठवलेत पैसे. आता कसं? हेच जर तो आधी केला असता तर एवढा मोठा विषय झालाच नसता ना भाऊ. आणि तू काय, तू आमचा ऐकत तर नाही. मग आम्हाला असं सरप्राईज द्यायला लागतं तुला. मग तू वळणावर येतोच बघ. दादा प्लीज असं काही करू नका. मी हात जोडतो. प्लीज तुम्ही आता या. ओय, दरवाजा उघड. अक्कल नाही का? चल. काय चाललंय हे? काही नाही अगं, मित्र आहेत ते. आपण भेटलो होतो बघ मागच्या वेळेस. तेच. नमस्कार वहिनी. अहो भेटायला आलो होतो. काय लग्नाला बोलवलं नाही भाऊनी आम्हाला, मग आम्ही चालू भेटायला. वहिनी आपला मित्र चंदन हिरा आहे बरं का, हिरा. सॉरी गिफ्ट आणायचं विसरलो तेवढं. नेक्स्ट टाइम पक्का आणणार हा. हो चंदन लक्ष असू दे बहिणीकडे. चला वहिनी येऊ का? लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. येतो, भेटू पुन्हा. खरंच तुझे मित्र होते? अगं हो, खूप जुने मित्र आहेत. थोडे आवली आहेत पण लवली आहेत. काळजी नको करू. आशू आशू काय अरे असं का निघून आलास? काय झालं? काय काय तुम्ही बघितलं ना काय झालं भाऊ. तिने असं सगळ्यांसमोर सगळे हसले माझ्यावरती आणि मी कम्फर्टेबल नव्हतो तर का केलं तिने? अरे आशू गंमत होती रे ती. तिला सगळ्यांनी चिडवलं म्हणून तिने असं केलं आणि म्हणून तिने तुला उचललं. हो पण उचललं ना, 1 सेकंद का होईना पण उचललं ना तिने मला. आणि नव्हतो मी ना कम्फर्टेबल, तर का करायचं? तिला उचललं का मी? नाही, मला नाही आवडलं, मी नाही येणार बाहेर. हे बघ आशू रागवू नको. रागवून काही होत नाही.
उलट आपणच आपलं नुकसान करून घेतो आणि कुठलाही राग कुठे काढू नकोस. कुठलाही राग कुठेही काढत नाहीये. शिवाचा राग शिवावरतीच काढतोय. आशू बघा, सॉरी माझं खरंच चुकलं. मी अजिबात मुद्दामून केलं नाही. मला सगळ्यांनी खूप फोर्स केला ना, म्हणून मी ते केलं आणि म्हटलं काय हरकत आहे, सगळेच एवढं बोलतात तर करूया. पण नंतर उचलल्यानंतर लगेच मला माझी चूक कळली. खरंच सॉरी. मी तुझ्या पाया पडते, हात जोडते, खरंच सांगते. एक मिनिट. हे असला बिचारा चेहरा करून पाया पडू नकोस माझ्या. तू नाहीयेस साधी. आपल्या दोघांनाही माहितीये तर नाहीयेस तू साधी. आणि मी तिथे व्यवस्थित शांतपणे सगळं करून घेत होतो, कारण मी भाऊंना प्रॉमिस केलं हे सगळं मी करणार आहे. मला काही हाऊस नाहीये तिथे तुझ्या शेजारी उभारून उचलून घ्यायची स्वतःला. आणि ऑनेस्टली तिथे बाहेर सगळ्यांसमोर मी शांत बसलो, कारण सगळ्यांसमोर तमाशा नको. नाही तर तिथेच मी तुला. आशो, काय बोलतोयस तू? बोलताना जरा तारतम्य ठेव. कशाला थांबवताय त्याला? काहीही चुकीचं बोलत नाहीये तू. आणि तू शिवा, देसाईंची इज्जत घालवायचीच आहे का तुला? तसंही तुझं लग्न झाल्यानंतर ती गेलीच आहे. हे बघा, मी काहीच मुद्दामून केलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच. मग काय अपवाद झालं का? नाही, सगळ्यांनी आग्रह केला मला म्हणून हे झालं. शिवा, गंमत आणि सिरियसनेस याच्यामधला फरक कळत नाही का ग तुला? सीता, अगं खरंच गंमत केली तिने. त्यासाठी आपण किती बोलणार आहोत तिला. नाही, अशी गंमत मी खपवून घेणार नाही. आणि तुम्ही तिची बाजू घेऊ नका. एकतर तुम्हाला बरं सुद्धा नाही. नशीब आठवतं तुम्हाला सगळ्यांना. चला बाहेर, जमलेत सगळे. भाऊ मी बाहेर नाही येणार आहे. एक मिनिट भाऊ, मी नाही येणार आहे बाहेर प्लीज. आता खूप झालं. मी पहिल्या दिवसापासून तुमचं सगळं ऐकलं. मी तुम्ही जे सांगाल ते केलं. मी विधी केले, सगळ्या पूजा केल्या, तिच्याबरोबर सगळीकडे बसलो. मी नाही आहे ना कम्फर्टेबल. आता इनफ इज इनफ. भाऊ प्लीज लीव्ह मी अलोन. मला नाही यायचंय बाहेर, म्हणजे नाही यायचंय. अशो, अहो, भाऊ काय करताय हे? काय झालं? घाबरला काय एवढा? ठीक आहेस ना? हा, काही नाही. अगं जरा जरा डोकं दुखतंय, दमायला झालंय फार. तुला घाम का फुटलाय? अगं ते जरा टेन्शन चालू आहे, बाकी काही नाही. आत्ता कसलं टेन्शन? घरच्यांशी काय बोलू त्याचा विचार करत होतो. तर अरे त्याचं काय टेन्शन घ्यायचं? आपण भेटलोय ना त्यांना. आता सांगायचंय फक्त. हो, ते आहे. ठीक आहेस? निघूयात फिल्मला. हो हो. मी आलेच पर्स घेऊन. चला, हॉटेलचं बिल भरलं ते एक बरं झालं. पण आता हिला मूवीला कसं घेऊन जाऊ? आणि मला तर वाटतंय त्या गुंडांना मलाच किडनॅप करायला सांगायला हवं होतं. घोळ होऊन बसला सगळा. काहीच कळत नाहीये काय करायचं ते. काय करताय हे? मोठा मुलगा आहे तो. हो तेच तर म्हणतोय ना मी. पण हा काय ऐकूनच घेत नाही. काय हा याचा हट्टीपणा? हा, बाहेर लोक जमलेत सगळे. हा जर तिकडे नाही आला तर काय म्हणतील ते? हा, नावं नाही ठेवून. भाऊ, भाऊ, भाऊ बसा इकडे. कशाला ओरडताय तुम्ही? शांत भाभी, पाणी घ्या. भाऊ आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. का व्हायचं एवढं हायपर? अशू, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. अरे एका छोट्या गमतीसाठी तू. अहो, जाऊ दे. झाला ना तो विषय, संपला. सोडून दे. सीता, अगं बाहेर गोंधळाचा कार्यक्रम आहे, देवाचा गोंधळ आहे. हा जर बाहेर नाही आला तर कसं दिसेल? काय सांगणार आहेस तू लोकांना? आणि काय सांगू मी? शिवा आल्यापासून मी बघतोय तुम्ही सगळे तिला दोष देताय. मान्य, हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध झालंय. अरे पण एकदा तिच्याकडे पहा.
तिला तरी कुठे माहिती होतं की हे लग्न तिला करावं लागणार आहे ते. पण ती बिचारी शिवा या आपल्या घरासाठी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते. आपल्या घरातल्या लोकांनी एवढा आडमुठेपणा का दाखवावा? किती समजवायचं याला? यानं एकदाही तिला समजून घेतलं नाही. हो हो, ऐका ना, तुम्ही आधी शांत व्हा. त्रास करून घेऊ नका, येईल तो बाहेर. आशू, तू पण जरा शांत राहा. अनबिलिव्हेबल. आई तू पण? बरं, माझ्यासाठी तरी अशी तुम्ही सुरू करा. आरती ताटे गुरुजी. जन्मजन्माची साथ देवानं बांधली लग्नगाठ.